पुलगाव शहरातील प्रसिद्ध शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे सक्रिय कार्यकर्ते प्रशांत इंगोले यांची भारतीय जनता पार्टीच्या पुलगाव शहर अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली। ही निवड भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी योग भवन येथे 20 एप्रिल रोजी पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली। या बैठकीला भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्वाचन अधिकारी म्हणून प्रदेश सचिव सविता गाखरे यांनी प्रशांत इंगोले यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली। यावेळी आमदार राजेश बकाने, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, प्रदेश सदस्य राजीव बत्रा, पूर्व शहर अध्यक्ष नितीन बडके, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष मंगेश झाडे आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। प्रशांत इंगोले हे इंगोले कोचिंग क्लासेसचे संचालक असून शिक्षण क्षेत्रासोबतच ते धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहेत। विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले इंगोले यांना पक्षाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग दिल्याबद्दल ही जबाबदारी देण्यात आली आहे। निवडीनंतर त्यांनी भाजप नेतृत्वाचे आभार मानून सांगितले की पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन आणि पुलगाव शहरात भाजपची विचारधारा अधिक बळकट करणार आहे। प्रशांत इंगोले यांच्या निवडीबद्दल उत्तर भारतीय आघाडीचे संदीप ठाकूर, जिल्हा सचिव राजू मानकर, विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप पांडे, मातृसेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थाध्यक्ष अविनाश भोपे, SBS ग्रुपचे शरद सावरकर, समृद्धी मेगा ग्रुपचे नंदकिशोर शर्मा, पाडवा पहाट समितीचे बबन बरवड, गणेश इंगळे, युवा व्यापारी दिनेश शर्मा, भाजपा पदाधिकारी रिचर्ड क्रॉस, अनिल लेकुरवाडे, सुधीर बांगरे, आकाश दुबे यासह आदींनी अभिनंदन केले आहे। सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि सर्व सन्माननीय सदस्य, खऱ्या अर्थाने या ठिकाणी मंडळाची जी घोषणा झाली ती सर्वप्रथम म्हणजे आजपर्यंत संजीव भाऊ अशी प्रक्रिया तुम्ही पण इतके वर्ष झाले पार्टीत आहे, कपिल भाऊ तुम्ही पण इथे बसणारे सगळे, अशी प्रक्रिया पार्टीमध्ये आम्ही पहिल्यांदा बघितली की मुंबईवरून मंडळाचा अध्यक्ष या ठिकाणी घोषित झाला म्हणजे अनन्य साधारण महत्व मंडळाच्या अध्यक्षाला आहे हे पार्टीने या ठिकाणी सांगून दिलं आहे। आणि मंडळाचे अध्यक्ष म्हणून प्रशांत भाऊ तुमची या ठिकाणी निवड झाली, मी तुमचं या ठिकाणावर अभिनंदन करतो। आणि सरिताताईंनी लिफाफा उघडला आणि जेव्हा तुमचं नाव घोषित झालं त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसली। चिंता करू नका, इथे बसणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मोर्चाचे पदाधिकारी सर्व तुमच्या सोबत आहे आणि आमदार म्हणून मी सुद्धा तुमच्या सोबत आहे। आणि या ठिकाणी स्टेजवर बसणारे सगळे म्हणजे नितीन भाऊ पासून तर इकडे माझ्यापर्यंत, यांचा विधानसभा वेगळी येते, यांचं मंडळ वेगळं येते, जिल्हा एकच आहे, आम्ही सगळे सोबत आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।